नमस्कार. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या गावाकडची सकाळ कशी आहे ते दाखवणार आहे. सकाळची वेळ आणि किती सुंदर वातावरण आहे. शेतात सूर्य उगवताना बघायला पण खूप छान वाटतं. गावाकडची शांत सकाळ मनाला खूप आनंद देऊन जाते. सकाळी वातावरण पण खूप छान होतं, तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या मुलीला इडली खूप आवडते, म्हणून आज तिच्यासाठी मी इडली बनवणार आहे. आणि ताज्या ताज्या शेंगांचं सांबार असं मी बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता माझं इडलीचं बेटर आता तयार झालेलं आहे. आणि हे बेटर आता मी इडलीच्या प्लेट्समध्ये टाकणार आहे. सगळ्या प्लेट्समध्ये आपण आधी हे इडलीचं बेटर टाकून घेणार आणि नंतर इडलीच्या भांड्यामध्ये अशा ह्या प्लेट्स ठेवणार आणि छान असं वाफळून घेणार आहोत. हे पहा, सगळ्या प्लेट्स आता तयार झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्लेट्स मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि आता आपण त्याचं झाकण पॅक करून घेणार आहोत. झाकण पण छान असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे त्याची वाफ नाही गेली पाहिजे साईडने. आणि छान अशा वाफवतात मग त्या आणि मऊ पण होतात. इडलीचं बेटर आपण झाकून ठेवू आणि आता आपण इथून हे पहा, आमचं हे गेट आहे आणि आपण आता शेतात जाणार आहोत आणि शेतातून आपण ताजी ताजी कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा त्या घेऊन येणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण चाललेलो आहे. आणि हे पहा, आमच्या इथे किती झाडं आहेत तुम्ही पाहू शकता. इकडे पण केळीचे पण खूप छान झाडं आहेत आमच्या इकडे. हे पहा, आमच्या गाड्या लावलेल्या आहेत तिथे. आता इथून जाणार आहे मी आणि आमच्या शेतातलं पीक आता छान तयार झालेलं आहे आणि सगळीकडे हिरवं आणि सोनेरी दिसते. गावाकडचं जीवन साधं असलं तरी खूप समाधान देणारं असतं. सगळीकडे हिरवळ आणि ताजी हवा आहे. गावात असा निसर्ग रोज बघायला मिळतो. आता तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर घ्यायला आले आणि कोथिंबीर पण किती छान आहे बघा, ताजी ताजी कोथिंबीर आहे. मी ती कोथिंबीर घेते आता. हे पहा, आणि मी कोथिंबीर अशी तोडून घेते, उपटून नाही घ्यायची ना. उपटून घेतली तर ती मग परत येत नाही ना. तोडून तोडून घेतली तर ती परत येते. मग अशी ताजी ताजी कोथिंबीर घेते. असं स्वतःच्या शेतात भाजी असली तर खूप छान वाटतं ना. स्वतःच्या शेतातूनच घेऊन यायचं आपण ताजं ताजं ते पण. हे पहा, कोथिंबीर पण छान घेतलेली आहे मी ताजी ताजी. आणि हे पहा, किती छान वाटतंय वातावरण सकाळ सकाळी. आता आपण जाऊया शेवगाच्या शेंगाच्या झाडाकडे. आता आपण तिकडे जाणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत. शेवग्याच्या झाडावर खूप शेंगा आलेल्या आहेत. तर आमच्या शेतातल्या ताज्या शेंगा होत्या, त्यामुळे त्या तोडूनच मी सांबारमध्ये घालणार आहे. घरच्या ताज्या भाज्यांपासून बनवलेलं जेवण खायला खूप छान लागतं आणि सांबार पण खूप छान होतं या शेंगांमुळे, चविष्ट बनतं ते. आणि ताज्या ताज्या घरच्या आहेत तर मग अजूनच छान होईल ते. हे पहा, मी शेंगा तोडते आता. शेंगा आणि कोथिंबीर माझी तोडून झालेली आहे. आता आपण परत घरी जाऊया. हे पहा, सगळीकडे वातावरण पाहून घ्या तुम्ही. आमच्या इथे किती झाडे आहेत सगळीकडे. इकडे सूर्य उगवतोय घराच्या वरतून. ते पहा, किती छान वाटतंय वातावरण सगळीकडे. इथं समोर तुम्हाला गेट दिसतंच आहे आमचं. आता आम्ही इथून चाललेलं आहे. आता इथून आपण डायरेक्ट घरात जाऊ. आणि हे पहा, सांबारची तयारी झालेली आहे सगळी. आपण छान अशी आता फोडणी देऊन घेऊया. तेलामध्ये छान लसूण वगैरे जिरे टाकून फोडणी देऊन घ्यायची आधी छान. लसूण पण असाच लाल जर झाला पाहिजे, त्याने छान फोडणी बसते. जिरे वगैरे टाकायचे. छान फोडणी दिली की छान होतं सांबर. मग त्यामध्ये कढीपत्ता सगळं आपलं जे सामान काढलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बघा किती छान दिसतंय बघा. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि मी सांबारसाठी डाळ पण घेतलेल्या आहेत. मी 3 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. त्या 3 मिक्समध्ये पण छान वाटतं आणि छान होतं ते, चविष्ट लागतं खूप. हे पहा, पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये डाळ पण मिक्स केलेल्या आहेत मी त्या. हे पाहू शकता तुम्ही यामध्ये व्हिडिओमध्ये. आणि आपली तोपर्यंत इडली पण तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, किती गरम गरम आहे, त्याची वाफ बघा. छान अशी इडली आपली तयार झालेली आहे. इडली पण किती फुललेली आहे तुम्ही पाहू शकता. हे पहा, छान छान इडली झालेली आहे. आणि आता मी इडली तुम्हाला काढून पण दाखवते कशी झालेली आहे. हे पहा, तुमच्यासमोर काढते आता बघा. किती छान तयार झालेली आहे इडली. खूप अशी मऊ मऊ पण झालेली आहे आणि खूप छान अशी फुगलेली पण आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, तुम्हाला मी तोडून दाखवते बघा किती छान झालेली आहे इडली. आता इडली आपली तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये त्या इडली काढून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान झालेल्या आहेत त्या. एकदम फुललेल्या आहेत. आणि आता मी ही इडली सांबार माझ्या मुलीला खायला देणार आहे. पाहू तिला काय वाटते आता. आणि हे पहा, ती खाते आणि तिला पण छान वाटलेले आहे. तिला पण खूप आवडलेला आहे इडली सांबार. आणि आजचा माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि लाईक करा.